नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. समजा एखादा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे, तुम्ही घरी एकदम रिलॅक्स मूडमध्ये बसलेला आहात. खालच्या फेमस वडापावच्या गाडीवरून वडापाव मागवलेले आहेत. वडापाव येतात, तुम्ही वडापाव खाता आणि ज्या वर्तमानपत्राच्या पेपरमध्ये ते वडापाव गुंडाळलेले आहेत, त्या पेपरवर एका बातमीवर तुमची नजर पडते. त्या बातमीमध्ये असं म्हटलंय की 2026 हे वर्ष अत्यंत खतरनाक राहणार आहे आणि कदाचित बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे. आणि 2 दिवसांनी खरोखरच बॉम्बस्फोट होतो. तुमची मनस्थिती काय झालेली असेल? असाच बॉम्बस्फोट झालेला आहे, परंतु तो झालाय अर्थजगतामध्ये, चांदीच्या बाजारामध्ये झालेला आहे आणि या बॉम्बस्फोटमुळे अनेकांच्या कानठळ्या बसलेल्या आहेत. एक्स या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर 26 जानेवारी रोजी एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती आणि या पोस्टमध्ये भाकीतकर्त्याने असं म्हटलं होतं की चांदीचा बाजार आता गडगडणार आहे. चांदी 2026 मध्ये जवळजवळ 50% खाली घसरेल. 2 दिवसानंतर हे भाकीत प्रत्यक्षात आलं. म्हणजे मध्ये 26 जानेवारी नंतर 27 आणि 28 जानेवारी गेले. 29 जानेवारी रोजी चांदीच्या बाजारामध्ये प्रचंड पडझड झाली आणि चांदीची जी घसरण सुरू झालेली आहे, ती घसरण आज 2 फेब्रुवारी आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत तरी थांबलेली नाहीये. मार्को कोलोनोविक हे या भाकीतकर्त्याचं नाव. एखाद्या माणसाच्या तोंडून काही शब्द बाहेर पडावेत आणि काही तासामध्ये ते प्रत्यक्षात यावेत, असा चमत्कार या भाकीताच्या निमित्ताने सगळ्या जगाने बघितलेला आहे. आता हा जो मार्को कोलोनोविक आहे, हा काही जागतिक दर्जाचा इसम नाहीये. हा काही अमिताभ बच्चन नाहीये की जगातल्या प्रत्येक माणसाने त्याला ओळखावं. परंतु हा सर्वसामान्य सुद्धा नाहीये. अनेक वर्ष याचा संबंध JP मॉर्गन या जागतिक दर्जाच्या वित्त संस्थेशी राहिलेला आहे. हा या वित्त संस्थेचा कॉन्ट हेड होता. चांदीच्या बाजारामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जी प्रचंड घसरण झालेली आहे, त्या घसरणीचा सगळ्यात मोठा लाभार्थी JP मॉर्गन ही वित्त संस्थाच आहे. बाजारामध्ये एखाद्या गोष्टीची किंमत वधारते आणि ही सतत वधारत राहणार, अशा गैरसमजामध्ये जो भाबडा गुंतवणूकदार असतो, तो प्रत्येक वेळा तोंडावर आपटतो. 29 तारखेनंतर जी पडझड सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फटका सर्वसामान्य गुंतवणूकदारालाच बसलेला आहे. खरं तर 19 जानेवारी पूर्वीची परिस्थिती चांदीच्या बाजाराबाबत आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये काही फार मोठा फरक पडलेला नाहीये. चांदीच्या मागणी पुरवठ्याचं गणित तसंच आहे. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा वाढलेला नाहीये. चांदीचं उत्पादन सुद्धा वाढलेलं नाहीये. किंवा EV सोलार या उद्योगांमध्ये चांदीची जी मागणी आहे ती सुद्धा कमी झालेली नाहीये. एकच मोठा फरक पडलेला आहे आणि तो फरक म्हणजे चांदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करणारा जो सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे, तो काहीसा मागे हटलेला आहे. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात, जेव्हा कमोडिटी बाजारामध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांना होणारा फायदा किंवा तोटा 2 प्रकारचा असतो. एक फायदा आभासी असतो, जो तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर सतत दिसत असतो. फायदा किंवा तोटा म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही बघितलं तर अमुक गोष्ट मी अमुक भावामध्ये विकत घेतली होती, आता ती त्या भावापेक्षा जास्त आहे, मला फायदा झालेला आहे. आता ती त्या भावापेक्षा कमी आहे, मला तोटा झालेला आहे. हा झाला आभासी फायदा. आणि प्रत्यक्षात फायदा केव्हा होतो? एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या भावामध्ये घेतली आणि चढ्या भावामध्ये विकली, तुम्हाला फायदा झाला. तोट्यामध्ये कमी भावामध्ये विकली तर तुम्हाला तोटा झाला. हे झाले प्रत्यक्ष फायदे. जो गुंतवणूकदार प्रदीर्घ काळासाठी गुंतवणूक करतो आणि ज्याची मानसिकता अशी असते की मी ज्या भावामध्ये घेतलेला आहे आणि त्या भावापेक्षा जास्त भाव जोपर्यंत मला मिळणार नाही, तोपर्यंत मी माल विकणार नाही, ही मानसिकता असलेला जो गुंतवणूकदार असतो त्याचं कधीही नुकसान होत नाही. कोसळणाऱ्या बाजारामध्ये फक्त बडे शार्क कमवतात आणि हे शार्क गेल्या काही काळामध्ये प्रचंड अडचणीत आले होते चांदीच्या सतत वधारणाऱ्या भावामुळे. चांदीच्या वधारलेल्या दरामुळे बडे शार्क कसे अडचणीत आले होते हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वायदा बाजार समजून घ्यावा लागेल. वायदा बाजार म्हणजे काय? आज एखाद्या गोष्टीची 10 रुपये किंमत आहे आणि 3 महिन्यानंतर ती किती होईल याचा अंदाज बांधून तुम्ही आज जे सौदे करता त्याला वायदा बाजाराचे सौदे म्हणतात. एक उदाहरण घेऊया. समजा चांदीची किंमत आज 4 लाख रुपये किलो आहे. तुम्हाला असं वाटतं की 3 महिन्यानंतर ही किंमत 3 लाख रुपये किलो होईल, म्हणजे किमतीमध्ये 1 लाख रुपयाची घसरण होईल. असं गृहीत धरून तुम्ही आज हा सौदा विकत घेता. समजा तुम्ही 10 किलो चांदी विकत घेतलीत तर 3 लाख रुपये प्रति किलो या दराने तुम्ही 10 लाख रुपये चांदी विकत घेताय. सौद्याची एकूण किंमत झाली 30 लाख रुपये. 3 महिन्यानंतरच्या 30 लाखांच्या सौद्यासाठी तुम्हाला आज 30 लाख रुपये भरावे लागत नाहीत. तुम्हाला त्यातली एक छोटीशी रक्कम भरावी लागते. समजा तुम्ही 3 लाख रुपये भरलेत. आता 3 लाख रुपये जे तुम्ही डिपॉझिट भरलं ते झालं तुमचं मार्जिन, ते झाले तुमचे मार्जिन मनी. आणि या 3 लाखामध्ये तुम्ही 30 लाखाचा सौदा विकत घेतलात, म्हणजे 10 पट सौदा विकत घेतलात. हे झालं तुमचं लेव्हरेज. 10 पट लेव्हरेज तुम्हाला या सौद्यामध्ये मिळालं. 3 महिन्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात हा सौदा पूर्ण करण्याची वेळ येते, त्यावेळी जो भाव असेल तो भाव सांगतो की तुम्ही फायद्यामध्ये आहात की तुम्ही तोट्यामध्ये आहात. तुम्ही 3 लाख रुपये प्रति किलो या दराने चांदी विकत घेतलेली आहे आणि त्यावेळी दर जर 5 लाख असेल तर तुम्हाला 2 लाखांचा हा जो फरक आहे तो तुमच्या खिशातून भरावा लागतो. आणि जर दर 3 लाखापेक्षा कमी आला असेल
तर जो फरक आहे तो तुमचा फायदा, तो तुमच्या खिशात जाणार आहे. काही बड्या वित्तीय संस्थांनी चांदीचे दर भविष्यामध्ये कोसळणार, 3 महिन्यानंतर कोसळणार असा अंदाज धरून कमी भावाचे सौदे विकत घेतले होते. आणि जर चांदीचे भाव चढे राहिले असते तर त्यांना तो फरक द्यावा लागला असता, आपल्या खिशातून भरावा लागला असता. आणि ही रक्कम प्रचंड मोठी रक्कम होती, काही अब्जांमध्ये रक्कम होती. आणि त्याच्यामुळे चांदीचा दर तुटणं ही त्या वित्त संस्थांची गरज होती. आणि त्याच्यामुळे 29 नंतर आज तागायत चांदीचा भाव कोसळतोय की कोसळवला जातोय, अशा प्रकारची एक चर्चा सोशल मीडियाच्या सगळ्याच प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. चांदीचे दर जेव्हा सर्वोच्च पातळीवर होते तेव्हा भारतामध्ये चांदीचा प्रति किलो दर होता 4,28,000च्या आसपास. आणि डॉलरमध्ये हा भाव होता प्रति ट्रॉय औंस $121.62. जेव्हा चांदी 29 जानेवारीला घसरायला सुरुवात झाली तेव्हा एका दिवसामध्ये जवळजवळ $40ची घसरण झाली. भाव गेला $78.29 प्रति ट्रॉय औंस. आणि या दराला JP मॉर्गनने दणक्यात खरेदी केली. जवळजवळ 3.16 दशलक्ष औंसाची खरेदी JP मॉर्गन या वित्त संस्थेने केलेली आहे. किती मोठा सौदा झाला असेल कल्पना करा. म्हणजे $40 चांदी तुटल्यानंतर, $40 भाव खाली आल्यानंतर JP मॉर्गनने ही दणदणीत खरेदी केलेली आहे. जणू JP मॉर्गन या क्षणाची वाट पाहत होती. सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं एक मानसशास्त्र असतं आणि हे मानसशास्त्र गेली अनेक दशकं तसंच आहे, त्यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाहीये. काय असतं हे मानसशास्त्र? जेव्हा शेअर बाजारामध्ये किंवा कमोडिटी बाजारामध्ये भाव चढे असतात तेव्हा त्यांच्याकडे असलेला माल ते पकडून बसतात, ते अजिबात प्रॉफिट बुक करत नाहीत. परंतु जेव्हा भाव धडाधड कोसळायला लागतात तेव्हा ही मंडळी आपला माल फेकून पळायला लागतात. भले त्यांना लॉस होऊ दे किंवा त्यांचा जो नफा आहे तो फुटकळ नफा त्यांच्या हाती राहू दे, परंतु ही मंडळी धडाधड माल विकून बाजारातून बाहेर पडायला लागतात. आणि त्यावेळी JP मॉर्गन सारख्या ज्या बड्या वित्तीय संस्था आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये माल ताब्यात घेत असतात, माल साठवत असतात, माल आपल्या तिजोरीमध्ये भरण्याचं काम करत असतात. 30 जानेवारी रोजी इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती आणि त्या बातमीचा जो भावार्थ होता, त्या बातमीमध्ये जी माहिती देण्यात आली होती ती ही पळापळ स्पष्ट करणारी होती. ETF मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आपला पैसा टाकला होता त्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पळापळ केली आणि त्याच्यामुळे जे प्रमुख ETF आहेत त्यांचे दर कशा प्रकारे कोसळले त्याची आकडेवारी इकॉनॉमिक टाइम्समध्ये देण्यात आली होती. SBIचा जो सिल्वर ETF आहे त्याचे जे भाव आहेत ते 22.4% घसरले. त्याच्यानंतर ICICI प्रुडेन्शियलचा जो सिल्वर ETF आहे त्याचे जे भाव आहेत ते 21% घसरले. आणि निप्पॉन इंडियाचा जो सिल्वर ETF आहे त्याचे जे दर आहेत ते 19% घसरले. म्हणजे एका दिवसामध्ये जवळजवळ 20% घसरण या ETFच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. शुक्रवारी सोन्या चांदीच्या बाजारपेठेमध्ये ब्लॅक फ्रायडे झाला आणि या ब्लॅक फ्रायडे नंतर किमती प्रचंड खाली घसरल्यानंतर जेव्हा सराफा बाजारामध्ये लोक प्रत्यक्षात चांदी विकत घ्यायला बाहेर पडले तेव्हा त्यांना काय उत्तर मिळाली? आमच्याकडे माल नाही, आमच्याकडे माल संपलेला आहे. म्हणजे ही गुंतवणूकदारांची खूप मोठी गोची आहे. जेव्हा तुम्ही भाव चढे असता आणि तेव्हा माल विकत घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात जो भाव आहे त्याच्यापेक्षा जास्त भाव देऊन तुमचा माल घ्यावा लागतो, म्हणजे तुम्हाला प्रीमियम द्यावा लागतो. आणि जेव्हा भाव प्रचंड कोसळतात आणि तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बाहेर पडता, सराफा बाजारामध्ये जाता आणि सांगता की आम्हाला चांदी हवी आहे, आम्हाला चांदीचे कॉईन हवे आहेत, आम्हाला चांदीचे बार हवे आहेत. त्यावेळी तुम्हाला उत्तर मिळतात की माल नाहीये, माल संपलेला आहे. म्हणजे जो सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे त्याची पिटाई दोन्ही बाजूने होताना दिसते. चांदीचे सौदे भारतामध्ये MCX वर होतात, न्यूयॉर्कमध्ये COMEX वर होतात, लंडनमध्ये लंडन बुलियन मार्केटवर होतात. परंतु तिथे जे दर असतात त्याचा प्रत्यक्षात सराफा बाजारामधल्या दराशी फारसा संबंध नसतो. या दरामध्ये कायम तफावत असते. आणि आता चांदीची जी घसरण सुरू आहे त्या निमित्ताने गुंतवणूकदारांनी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे. अनेक दशकं एक खेळ या सगळ्या बुलियन मार्केटमध्ये सुरू आहे. चांदीचे फ्युचर मार्केटमध्ये कमी दरामध्ये सौदे करत राहायचे आणि चांदीचे दर दाबून ठेवायचे. त्यामुळे कित्येक दशकं आपण पाहिलं असेल चांदीचा दर वाढतच नाहीये. गेल्या 2-3 वर्षामध्ये चांदीचे दर वाढताना आपल्याला दिसत आहेत. चांदीमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना काही फायदा होतोय असं चित्र आपल्याला दिसतंय. परंतु वर्षानुवर्षाचा जो ट्रेंड आहे की वायदा बाजारमध्ये चांदी कमी भावामध्ये विकायची आणि चांदीचे दर दाबून ठेवायचे. गेल्या काही वर्षामध्ये चांदीची औद्योगिक मागणी प्रचंड वाढलेली आहे. वाढत्या मागणीमुळे चांदीचा खप वाढला आणि चांदीसाठी पैसे मोजल्यानंतर हे जे उद्योग आहेत ते प्रत्यक्षात चांदी विकत घेतात, म्हणजे त्यांच्या हातात चांदी येते. त्याच्यामुळे हे जे पेपर मार्केट आहे ते उघडं पडलेलं आहे. या चांदीच्या घसरणीच्या निमित्ताने पेपर मार्केटमध्ये ही जी बनवाबनवी सुरू असते ती सुद्धा चव्हाट्यावर आलेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये चांदी ज्या वेगाने पळते तो वेग अनेकांना आश्चर्यकारक वाटत होता, अनेकांना कृत्रिम वाटत होता. अनेकांना वाटत होतं की एक बुडबुडा निर्माण झालेला आहे आणि हा बुडबुडा कधीतरी फुटणार. आणि हे वास्तव होतं. जानेवारी 2024 मध्ये चांदीचे दर होते प्रति किलो ते होते
80,000. जानेवारी 2026 मध्ये हे दर 4,20,000 पर्यंत पोहोचले. म्हणजे किती मोठा फरक आहे बघा, किती मोठी वाढ झालेली आहे. ही वाढ डोळे पांढरे करणारी होती. असं म्हणतात की लालच बुरी बला आहे. चांदीचे दर वाढत आहेत आणि हे भाव वाढतच चाललेले आहेत. हे पाहून अनेक लोकांनी शेवटच्या क्षणी या मार्केटमध्ये एंट्री घेतली होती, प्रत्यक्षात चांदी विकत घेतली होती किंवा ETFच्या माध्यमातून गुंतवणूक केली होती. 3 लाखानंतर ज्यांनी एंट्री घेतलेली आहे त्यांची परिस्थिती आज खूपच वाईट झालेली आहे. परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे आपण ज्या दराने चांदी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त दर आल्याशिवाय मी विकणारच नाही, अशी ज्यांची मानसिकता असेल त्यांचं काही बिघडणार नाहीये. भाव आज खाली आलेले आहेत, ते उद्या वर जाणार आहेत. कारण हा चढ उतार हा मार्केटचा अविभाज्य भाग आहे. ज्या कारणासाठी चांदीचे भाव वाढत होते ती कारणं बदललेली नाही आहेत. मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत आहे. चांदीचं उत्पादन वाढत नाहीये, औद्योगिक मागणी वाढलेली आहे. हे सगळे जे घटक आहेत ते आपल्या आपल्या जागी आजही कायम आहेत आणि भविष्यामध्ये कदाचित याची तीव्रता वाढू शकते. मागणी आणखी वाढू शकते, पुरवठा आणखी घटू शकतो, उत्पादन आणखी घटू शकतं. त्यामुळे चांदीचे भाव भविष्यामध्ये वाढणारच नाहीत अशातली परिस्थिती नाहीये. भविष्यामध्ये कदाचित हे चित्र बदलू शकेल. बाजाराबाबत भाकितं करणाऱ्या तज्ज्ञांची संख्या खूप मोठी आहे. त्यातले काही खरोखर तज्ज्ञ आहेत आणि त्यातले काही भामटे आहेत. 2 प्रकारे भाकितं करण्यात येतात. म्हणजे जी भाकितं बरोबर सुद्धा ठरतात ती 2 प्रकारे करण्यात येतात. पहिला जो प्रकार आहे त्या प्रकारातले जे तज्ज्ञ आहेत ते आकडेवारी बघतात, नफा बघतात, विक्री बघतात आणि त्याच्यानंतर भाकितं करत असतात. दुसऱ्या प्रकारचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे इनसाइड इन्फॉर्मेशन असते. त्यांना माहित असतं की काय घडणार आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत. त्याच्या आधारावर ते भाकितं करत असतात. उदाहरणार्थ, एखादी कंपनी आहे, कंपनी ठीकठाक आहे आणि ती कंपनी येत्या काही दिवसामध्ये 1:5 शेअरची घोषणा करणार आहे. ही माहिती बाजारात पसरलेली नाहीये. ही माहिती फक्त मुठभर लोकांकडे आहे आणि ती माहिती या तज्ज्ञाकडे आहे. मग तो त्या माहितीच्या आधारे भाकीत करतो की हा जो शेअर आहे तो येत्या काळामध्ये प्रचंड पळणार आहे, प्रचंड वधारणार आहे. ही झाली इनसाइड इन्फॉर्मेशन. आणि पहिली जी कॅटेगरी आहे ती खरोखर तज्ज्ञांची आहे, ती अभ्यासकांची आहे. आता मार्को यांनी जे काही भाकीत केलेलं आहे ते भाकीत त्यांच्या अभ्यासावर आधारित होतं की त्यांना काही इनसाइड इन्फॉर्मेशन होती. कारण त्यांचा संबंध कधी काळी JP मॉर्गनशी राहिलेला आहे. JP मॉर्गन चांदीचा भाव कोसळल्यानंतर नेमकं काय करणार आहे हे कदाचित JP मॉर्गनच्या अंतर्गत सर्कलमध्ये माहिती असेल. ती माहिती मार्को यांना मिळाली होती का? अर्थात हा जरतरचा विषय आहे, याच्यामध्ये आपण ठामपणे काहीच सांगू शकत नाही. परंतु हा प्रचंड मोठा योगायोग घडलेला आहे की 26 जानेवारीला एखाद्या व्यक्तीने भाकीत केलं की चांदीचे दर 50% कोसळणार आहेत आणि हे प्रत्यक्षात आलं अवघ्या 48 तासामध्ये. सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड मोठी घसरण होते. अनेकांची तोंड पोळलेली आहेत. ही पडझड सुरू असताना अनेकांना रॉबर्ट कियोसाकी यांची आठवण तर निश्चित होत असणार. तेच रॉबर्ट कियोसाकी, रिच डॅड पुअर डॅडचे लेखक आणि सोन्या चांदीच्या दराबाबत सतत भाकितं करत राहणारे, असं सतत म्हणत राहणारे की डॉलर फुंकून टाका आणि सोनं चांदी विकत घ्या, बिटकॉइन विकत घ्या. तर ते रॉबर्ट कियोसाकी आपल्या भाकितांवर आजही ठाम आहेत. चांदी $500 प्रति ट्रॉय औंस आणि सोनं आधी ते $10,000 प्रति ट्रॉय औंस म्हणत होते, आता तर ते $27,000 प्रति ट्रॉय औंस म्हणतायत. तर ते कियोसाकी या घसरणीनंतर काय म्हणतायत? ते आजही म्हणतायत की मी माझी चांदी विकलेली नाही, मी माझं सोनं विकलेलं नाहीये आणि मी माझ्या भाकितावर कायम आहे. सोन्या चांदीबाबत, सोन्या चांदीच्या दराबाबत जी तज्ज्ञ मंडळी गेली अनेक दशकं अभ्यास करतायत ते आजही आपल्या भाकितांवर ठाम आहेत आणि ते असं सतत म्हणतायत की चांदीचे दर, सोन्याचे दर आज घसरले असले तरी ते पुन्हा पूर्व पदावर येणार आहेत आणि त्याच्यानंतर सोन्या चांदीच्या दरामध्ये जी आगेकूच आहे ती जारी राहणार आहे. 2030 पर्यंत सोन्या चांदीचे दर चांगले वधारतील अशा प्रकारची भाकितं ज्यांनी केली ते आपल्या भाकितावर आजही कायम आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी जे सोन्या चांदीच्या घसरणीमुळे प्रचंड हादरलेले आहेत, ज्यांची मनस्थिती बिघडलेली आहे. बरं, जाता जाता एक महत्वाचं, हे सोन्या चांदीचं ते पुराण मी आपल्याला सांगितलं. जी माहिती माझ्याकडे आलेली ती तुमच्याबरोबर शेअर केली. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तुम्हाला जर सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराला, सेबी रजिस्टर्ड वित्तीय सल्लागाराला विचारूनच करा. स्वतःचा अभ्यास करा. माहिती प्रचंड आहे आणि ही माहिती तुम्ही गोळा केली पाहिजे, या माहितीचा अभ्यास केला पाहिजे आणि या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमचे निर्णय घेतले पाहिजे. आणि जोडीला सल्ला म्हणून एखाद्या वित्तीय सल्लागाराला तुम्ही विचारा. कदाचित तुमचा निर्णय योग्य ठरेल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मुकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव व्यक्त करा. तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे, तुम्ही चांदी सोन्याच्या दराकडे कशा प्रकारे बघताय. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करायला विसरू नका बीज डंका, आमचा अर्थविषयक घडामोडींवर प्रकाश टाकणारा चॅनल. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.